जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या टेकाडी या पेंच पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली डुमरी ते रामटेक आणि चाचेरपर्यंत कोट्यावधी रुपये खर्च करून कालवा बांधण्याचं काम सुरू असून त्यात सुरू असलेलं काम इतकं निकृष्ट दर्जाचं असल्यानं कालव्यात केलेलं आहे की आरसीसी काँक्रीट हातानं बाहेर निघत आहे। पेंच पाटबंधारे विभाग अजनी नागपूर अंतर्गत टेकाडी उपविभागाच्या देखरेखीखाली कालवा बांधणीचं काम सुरू आहे। कालव्याच्या कामात हेराफेरी झाल्याची लेखी तक्रार यूबीटी जिल्हाध्यक्ष सुत्तम मस्के यांनी पेंच पाटबंधारे विभाग कार्यालय अजनी येथे केली आहे। कालव्याच्या बांधकामात मुरुमऐवजी अवैध तलाव उत्खननातून आणलेली माती आणि मुरमाड वापरण्यात येत असल्याचं तक्रारीत म्हटलंय। या तक्रारीची प्रत गुणवत्ता नियंत्रण नागपूर यांच्यासह राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे आणि एसडीओ रामटेक आणि पारशिवनी तहसीलदार यांना देण्यात आलंय। डुमरी, रामटेक, चाचेर इथे होत असलेल्या नहराच्या त्या कामामध्ये खूपच निकृष्ट दर्जाचे काम होत आहे आणि ह्या नहराच्या कामाच्या बाबतीत आम्ही मुकुल डांगे, रोहित वाघ यांना आम्ही फोन केला आणि याची माहिती पण मागितली, पण ते कुठलीही माहिती देण्याकरिता ते वाचत आहे आणि फोनसुद्धा रिसीव करत नाही। आणि मग यांच्या ह्या संबंधित जे नागपूरला अजनीला जे ऑफिस आहे त्यांचं आकुटवार पाटबंधारे विभागांचं, त्यांना मी एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये मी मागणी केलेली आहे की ह्या नराच्या कामाची तपासणी व्हावी आणि त्या कामाची तपासणी होऊन त्या कामात जे आपल्याला गलत दिसून येत आहे त्या संबंधित अधिकारी और ठेकेदारावर कारवाई करावी, हीच माझी मागणी आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।